जगातील सर्वात मोठा जटायू पक्षाचा उभारण्यात आलेला पुतळा होय. जटायूची ही प्रतिमा 200 फूट लांब, 150 फूट रुंद, 70 फूट उंच आणि 1500 चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेली आहे. केरळ ग्रुपमधील सर्व सदस्य रोपवेने जटायू पक्षाचा जगातील सर्वात मोठा उभारण्यात आलेला पुतळा पाहण्यासाठी प्रसन्न मुद्रेने रवाना झाले. श्री पाटील आणि श्री गुजर हे एकमेकात बातचीत करत आहेत. रोपवेची वाट पाहत केरळ ग्रुपमधील सदस्य उभे आहेत. हे श्री केसरकर आपणास दिसत आहेत. ज्यावेळी रावण हा आकाशमार्गे माता सीतेला घेऊन लंकेकडे जात होता, त्यावेळी माता सीतेचा आवाज राम आणि लक्ष्मण यांना वाचवा वाचवा असे आक्रोशाने म्हणत होती. त्यावेळेला सीता मातेचा हा आवाज जटायूने ऐकला आणि तो त्या ठिकाणी आला. ज्यावेळी त्याने रावणाला पाहिले त्यावेळी त्याला माहीत होते की हा त्रिलोक विजयी असलेला रावण याच्या पुढे आपला काही निभाव लागणार नाही. परंतु सत्याच्या बाजूने लढण्यासाठी तो रावणाबरोबर युद्ध करू लागला आणि थोड्याच वेळामध्ये त्याचा पराभव झाला आणि त्याचं एक पंख रावणाने छाटले आणि जटायू या घायाळ होऊन या टेकडीवर कोसळला. नंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि ह्या जटायूने सर्व हकीकत सांगितली. परंतु सीता माता कोणत्या दिशेला गेली हे सांगण्या अगोदरच त्याचं प्राणोत्क्रमण झालं. त्या अगोदर तो पाणी पाणी म्हणून प्रभू रामचंद्रांना म्हणत होता. त्याच वेळी प्रभू रामचंद्रांनी एक बाणाच्या साह्याने या ठिकाणी पाणी निर्माण केलं. पाणी निर्माण केल्यानंतर तो पाणी प्राशन करून त्याने आपला जटायूने प्राण सोडला. अशी प्रभू रामचंद्राशी म्हणजे रामायणाशी निगडीत ही वीर जटायूची ही हकीकत आहे. श्रीराम मंदिर जटायू हे पाहण्यासाठी केरळा ग्रुपमधील सर्व सदस्य निघालेले आहेत. टूरचे आयोजक श्री सनील सावंत हे हात जोडून
अभिवादन करीत आहे. हा बाजूचा निसर्ग परिसर मन मोहून टाकतो. हे स्थान अत्यंत पवित्र असून या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या डाव्या पायाचा ठसा उमटलेला आहे. यावरून प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. याबद्दल कुणाच्याही भक्ताच्या मनात शंका राहता कामा नये. याच ठिकाणी सतत द्वीप प्रज्वलित केलेला असतो. हाच तो प्रभू रामचंद्रांच्या पायाचा ठसा स्पष्टपणे आपणास दिसत आहे. ग्रुपमधील सदस्यांनी मोठ्या भक्तिभावाने या प्रभू रामचंद्राच्या पायाच्या ठशाचे दर्शन घेतले आणि मन कृतार्थ झाले असल्याचे सर्वांच्या मुखातून उद्गार ऐकू येत होते. श्री पवार साहेब यांनी मोठ्या भक्तिभावाने प्रभू रामचंद्राच्या पायाच्या ठशावर दक्षिणा अर्पण केली. हेच ते जटायू श्रीराम मंदिर होय. ज्या वेळेला रावणाने हल्ला केल्यानंतर त्याचे पंख छाटल्यानंतर जटायू पाणी पाणी करीत असताना प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पोचलेले होते आणि त्यांनी बाणाच्या साह्याने पाणी निर्माण केलं आणि ते पाणी जटायूने प्राशन केलं. तेच हे बंदिस्त ठिकाण असून येथे 12ही महिने पाणी असते. हे पाणी कधीही आटले जात नाही. असे हे सुद्धा पवित्र स्थान आहे असे स्पष्टपणे आपणास म्हणावयाचे वाटते. जय श्रीराम, जय श्रीराम.